Hello everyone. Welcome to Teachcraft Education, आपलंच ऑनलाईन प्लॅटफॉर्म. ॲज यू नो आपण एक नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे इंग्लिश ग्रामर रिलेटेड. फक्त MPSC साठी नाही तर सगळ्या परीक्षांसाठी, जिथे तुम्हाला आम्ही 0 पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत ग्रामर शिकवणार आहोत. आणि याचे ऑलरेडी 4 लेक्चर्स अपलोडेड आहेत. हे आता 5th लेक्चर आहे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट आज आपण डिग्री शिकणार आहोत. तर डिग्री काय असतं? डिग्री एक ॲडजेक्टिव्ह आहे ज्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करतो. कंपॅरिझन म्हणजे तुलना करतो एक व्यक्तीशी किंवा दोन व्यक्तीशी किंवा खूप साऱ्या व्यक्तींशी. त्याला आपण डिग्री म्हणतो. त्या शब्दाला डिग्री म्हणतो. ओके, डिग्री इज अ फॉर्म ऑफ अन ॲडजेक्टिव्ह. एक ॲडजेक्टिव्ह आहे किंवा ॲडवर्ब आहे. ॲडवर्ब काय असतं हे आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. दॅट शोज द लेवल ऑफ कंपॅरिझन. सो तिथे काय असतं? कंपॅरिझन असतं बिटवीन 1, 2 or more persons, animals, places or things. सो हे जे कंपॅरिझन आहे किंवा जी तुलना आहे ती एका किंवा दोन किंवा तीन लोकांमध्ये किंवा वस्तूंमध्ये किंवा प्राण्यांमध्ये असू शकते. ओके, त्याला म्हणतो आपण डिग्री. त्या शब्दाला डिग्री म्हणतो. तीन किंवा अधिक व्यक्ती, वस्तू व प्राणी किंवा ठिकाणांमध्ये एखाद्या गुणाचे सर्वाधिक किंवा सर्वात कमी स्तर दाखवण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्री चा वापर केला जातो. तर हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं डेफिनेशन आहे, हे आपण नंतर बघणार आहोत. सगळ्यात पहिला आपण बघूया डिग्री काय असतं. सो डिग्री काय असतं? एक असा शब्द जो ॲडवर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह आपण ऑलरेडी 4th लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. सो यू कॅन गो देअर अँड वॉच द व्हिडिओ ऑफ ॲडवर्ब. सो ॲडजेक्टिव्ह काय आहे ते आपण नंतर ॲडवर्ब काय आहे आपण नंतर शिकणार आहोत. ॲडजेक्टिव्ह आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. ओके, सो कधीही एक, दोन किंवा तीन किंवा जास्त लोकांमध्ये कंपॅरिझन असेल म्हणजे तुलना असेल. ओके, ती प्राण्यांची असू शकते, ह्युमन बीइंग्स म्हणजे आपल्यासारख्या लोकांची असू शकते किंवा वस्तूंची असू शकते. ठीक आहे, सो त्या तुलनेला तो जो शब्द यूज करतात त्याला आपण म्हणतो डिग्री. ओके, सो डिग्री काय असू शकतं? ते ॲडवर्ब असू शकतं किंवा ॲडजेक्टिव्ह असू शकतं. ओके, ॲडजेक्टिव्ह आपण शिकलो. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? कोणतीही क्वालिटी किंवा क्वांटिटी जेव्हा एका वाक्यामध्ये येते त्याला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. जसं ब्युटिफुल लेडी. सो ब्युटिफुल काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, ते गुण आहे. ओके, जे काय काय सांगतं? रंग सांगतं किंवा त्याचं क्वालिटी सांगतं, क्वांटिटी सांगतं, साईज सांगतं. ओके, सो किंवा एक्सेट्रा आधी खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो ह्या गोष्टींमधून आपल्याला त्याचा गुण कळतो, म्हणजेच तो शब्द ॲडजेक्टिव्हला रेफर करतो. ओके, सो डिग्री तुम्हाला कळलं असेल. डिग्री एक ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब आहे जे आपल्याला कंपॅरिझन दाखवतं एक मध्ये म्हणजे स्वतःबरोबरच किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये. 3 व्यक्ती. ओके, 3 व्यक्तीही असू शकतात किंवा जास्त लोक. जसं एक्झाम्पल, राम इज टॉल. सो इथे काय आहे की रामचं स्वतःशीच कंपॅरिझन आहे बिकॉज फक्त सिम्पल वर्ड टॉल यूज केला. राम उंच आहे. सो कोणाबरोबर उंच आहे काय आहे हे सांगितलेलं नाहीये, फक्त एवढंच सांगितलं की राम हा उंच आहे. ओके, सो राम इज टॉल. राम इज टॉलर दॅन श्याम. आता इथे काय झालं तर श्याम पण आला आणि इथे काय शब्द झाला? टॉलर झाला. टॉलचा झाला टॉलर. म्हणजे जेव्हा दोन व्यक्तींमध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल तर ER हा समोर ऍड होतो. सो म्हणून टॉलचा काय झाला? टॉलर. ओके, सो राम कोणापेक्षा जास्त उंच आहे? श्यामपेक्षा. म्हणून जेव्हा पेक्षा हा शब्द येतो, कंपॅरिझन येतो दोन लोकांमध्ये, तेव्हा त्या शब्दाच्या समोर तो जो ॲडजेक्टिव्ह असतो त्याच्या समोर ER हा ऍड होतो. ओके, जसं राम इज नेक्स्ट द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. आता बघा, टॉलेस्ट झाला, EST ऍड झाला, टॉलला EST ऍड झाला. याचा अर्थ राम हा सगळ्यात उंच मुलगा आहे. सर्वांमध्ये सगळ्यात उंच कोण आहे? राम आहे. सो कधीही कंपॅरिझन 3 किंवा 3 पेक्षा जास्त लोकांमध्ये असेल तर त्या शब्दाच्या त्या ॲडजेक्टिव्हच्या मागे EST हे लागतं. ओके, म्हणून पहिला स्वतःशी कंपॅरिझन असताना टॉल हा सिंपल ॲडजेक्टिव्ह यूज झाला. नेक्स्ट, टॉलर. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये कंपॅरिझन होतं तेव्हा तो शब्द टॉलर झाला, त्याला ER हे ऍड झालं. नेक्स्ट, जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर त्याला टॉलेस्ट हा शब्द यूज केला गेला. EST ॲडजेक्टिव्हला लास्टला सफिक्स म्हणून ऍड केला गेला. तर तुम्हाला सफिक्सेस कळालेच असेल. जेव्हा एक व्यक्ती असेल तर सिंपल वर्ड, 2 पीपल असतील तेव्हा सफिक्स काय ऍड होतो? ER. ओके, आणि जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त लोक असतील त्याला सफिक्स काय ऍड होतो? EST. ओके,
जसं इथे बघा दोन लोकांमध्ये कंपॅरिझन आहे, म्हणून मी इथे कंपॅरिझनचा एक छोटासा पिक्चर टाकलेला आहे, सो दॅट जेव्हा तुम्ही हे स्लाइड बघाल किंवा याच्याबद्दल अभ्यास कराल तर तुम्हाला हे पिक्चर बघू लक्षात येईल की डिग्री म्हणजे काय असतं. ओके, सो इथे डिग्री काय आहे? इथे डिग्री आहे टॉल, टॉलर अँड टॉलेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट हे शब्द आपल्याला काय करतायत? कंपॅरिझन सांगतायत, तुलना करतायत. टॉल, टॉलर, टॉलेस्ट हे शब्द कंपॅरिझन करतायत, म्हणून हे डिग्री म्हणतात. ह्या शब्दांना काय म्हणणार आपण इथे? डिग्री. आता नेक्स्ट, डिग्री कॅन बी युज्ड विथ. आता डिग्री कशा कशा बरोबर यूज केले जाऊ शकते ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला ऍडजेक्टिव्ह. सगळ्यात जास्त कशा बरोबर वापरली जाते? ऍडजेक्टिव्ह बरोबर, म्हणजेच विशेषण बरोबर. ओके, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ऍडजेक्टिव्ह आपण कालच शिकलो, ती कोणत्याही गोष्टीची क्वालिटी, क्वांटिटी जेव्हा एक वर्ड रेफर करतं, क्वालिटी किंवा क्वांटिटी, तर त्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. ओके, सो जेव्हा कधीही एक ऍडजेक्टिव्ह थोडासा बदल करतोय, ऍडजेक्टिव्ह मध्ये थोडा मॉडिफिकेशन होत आहे, तर त्या शब्दाला आपण डिग्री असं म्हणणार. आणि त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्हचा यूज करून काय होत आहे? तुलना होतीये, कंपॅरिझन होत आहे. ओके, सो जसं इथे बघा, राम इज टॉलर दॅन मोहन. ओके, राम इज टॉलर दॅन मोहन. राम मोहनपेक्षा उंच आहे. तर इथे पण काय आहे? दोन लोकांमध्ये कंपॅरिझन आहे आणि शब्द कोणता आहे? डिग्री, टॉलर. आणि टॉल हा काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. सो इथे काय झालं? ऍडजेक्टिव्ह मध्ये फेरबदल झालाय, म्हणून टॉलर काय आहे? डिग्री आहे. टॉलर इज अ डिग्री. शी इज मोर ब्युटिफुल दॅन हर सिस्टर. सो मोर ब्युटिफुल. आता ऍडजेक्टिव्ह काय आहे? ब्युटिफुल हा ऍडजेक्टिव्ह आहे आणि इथे डिग्री म्हणून ऍडजेक्टिव्ह मध्ये डिफरन्स झालेला आहे. ओके, मोर ब्युटिफुल झालं. दोघांमध्ये जेव्हा कंपॅरिझन होतं तेव्हा आपण मोर ब्युटिफुल म्हणणार. सो जेव्हा एकच असतं, सो शी इज ब्युटिफुल. आणि जेव्हा दोघांमध्ये कंपॅरिझन असेल तेव्हा शी इज मोर ब्युटिफुल दॅन हर सिस्टर. आणि जेव्हा 3 किंवा जास्त लोकांमध्ये कंपॅरिझन असेल तेव्हा शी इज द मोस्ट ब्युटिफुल इन हर फॅमिली. ओके, फॅमिली घेतलं मी. सो सगळ्यात पहिला काय येणार? ब्युटिफुल. ब्युटिफुल जेव्हा एक लोकांशी कंपॅरिझन, स्वतःशीच कंपॅरिझन असेल तेव्हा. नेक्स्ट, जेव्हा दोन लोकांशी कंपॅरिझन असेल तेव्हा मोर ब्युटिफुल. आणि सगळ्यात जास्त आपण जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणार तेव्हा मोस्ट ब्युटिफुल. ओके, सो एक व्यक्ती असेल तेव्हा ब्युटिफुल, 2 व्यक्तींमध्ये कंपॅरिझन असेल तेव्हा मोर ब्युटिफुल, आणि 3 व्यक्तींमध्ये जेव्हा कंपॅरिझन असेल तर मोस्ट ब्युटिफुल. मोर आणि मोस्ट. ओके, सो कधी कधी काय होतं की टॉल, टॉलर, टॉलनेस जसं आपण म्हटलं ER आणि EST सफिक्स म्हणून ऍड होतं. पण कधी कधी काय होतं? ब्युटिफुल, ब्युटिफुलर, ब्युटिफुलेस्ट हा चुकीचा शब्द होतो इंग्लिशमध्ये. तर त्याच्या जागेवर आपण तो शब्द तर आपण चेंज नाही करू शकत, म्हणून त्याच्यासमोर आपण काय लावतो? मोर किंवा मोस्ट असं ऍड करतो. तसंच इथे ब्युटिफुल मध्ये झालेलं आहे. आपण ब्युटिफुलर हा शब्द नाही वापरत किंवा ब्युटिफुलेस्ट हा शब्द नाही वापरत, राईट? म्हणून त्याच्यासमोर आपण मोर आणि मोस्ट हे ऍड केलेलं आहे. सो जेव्हा 2 लोक असेल तेव्हा मोर ब्युटिफुल, आणि जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त लोक असेल तेव्हा मोस्ट ब्युटिफुल. म्हणून इथे मोर ब्युटिफुल असं लिहिलेलं आहे. शी इज मोर ब्युटिफुल दॅन हर सिस्टर, म्हणजे ती तिच्या बहिणीपेक्षा जास्त सुंदर आहे. ओके, असं लिहिलेलं आहे. सो तुम्हाला इथे याचा अर्थ कळाला असेल. ऍडजेक्टिव्ह म्हणजे इथे आपण विशेषण म्हणतोय. किंवा विशेषण. ओके, सो दिस इज द लार्जेस्ट सिटी. आता लार्जेस्ट म्हणले इथे सेंटेन्स मध्ये काय लिहिलंय? लार्जेस्ट. सो लार्जेस्ट म्हणजे काय? सगळ्या सिटीज मधून सगळ्यात मोठी सिटी, म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त सिटीज ना इथे कंपॅरिझन केलेलं आहे. सो लार्जचं कसं येणार डिग्री? सगळ्यात पहिला येणार लार्ज. ओके, सो 2 सिटीज असतील तेव्हा येणार लार्जर. ओके, लार्ज म्हणजे मोठं. ओके, बिग. सो आणि 3 किंवा 3 पेक्षा जास्त व्यक्ती असणार तर येणार लार्जेस्ट. ओके, सो लार्ज इज फॉर एक पर्सन साठी, आणि लार्जर इज जेव्हा 2 असतील, आणि लार्जेस्ट असतं
तीन किंवा तीनपेक्षा जास्त व्यक्ती. ओके, तर इथे तीन किंवा तीनपेक्षा जास्त सिटीज आहेत, म्हणून इथे आपण लार्जेस्ट हा शब्द यूज केलेला आहे. ओके, सो लार्जेस्ट हा हे काय आहे, डिग्री आहे. ओके, EST हे सफिक्स इथे लागलेलं आहे. सो लार्जेस्ट काय आहे, डिग्री आहे. सो लार्जेस्ट सिटी. हे झालं ऍडजेक्टिव्ह बद्दल. आता हे शब्द जे इथे होते ऍडजेक्टिव्ह होते, इथे ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह होतं, इथे टॉल ऍडजेक्टिव्ह होतं. ओके, जेव्हा ऍडवर्ब येतं, ओके, ऍडवर्ब येतं तेव्हा काय होतं, सो ऍडवर्ब म्हणजे काय, जे आता क्रियापद असेल तर क्रियापदाच्या समोर लागणारा शब्द, ती पण क्रियाच असते, पण क्रियाला अजून जास्त डिफाईन करते, वर्बला अजून जास्त डिफाईन करते, अजून जास्त त्या वर्ब बद्दल सांगते, त्याला आपण म्हणतो ऍडवर्ब. सो ऍडवर्ब, ही रन्स फास्टर दॅन मी. आता इथे काय आहे, रन्स हा काय आहे, वर्ब आहे. रन्स हा वर्ब आहे. रन्स हा वर्ब आहे. ओके, कसा रन करतोय, तर फास्टर. हा जो वर्ब आहे, ही जी क्रियापद आहे, त्याला हा जो फास्टर शब्द आहे तो काय जास्त अजून जास्त डिफाईन करतोय. या रन्सला अजून जास्त, हा जो वर्ब आहे त्याला अजून जास्त डिफाईन करतोय. सो फास्टर, रन कसा करतोय, फास्टर करतोय. सो फास्टर पण काय आहे, वर्बच आहे, पण ते ऍडवर्ब आहे. ओके, ते वर्बला अजून जास्त डिफाईन करतोय, म्हणून आपण या फास्टरला काय म्हणणार, ऍडवर्ब म्हणणार. ओके, फास्टरला म्हणणार आपण ऍडवर्ब. सो इथे काय झालं, ऍडवर्ब मध्ये मॉडिफिकेशन झालं. आपण फास्ट पण म्हणू शकतो, राईट. सो फास्ट कधी म्हणणार, ही रन्स फास्ट, जेव्हा त्याची कंपॅरिझन स्वतःशीच असेल तेव्हा आपण म्हणणार फास्ट. बट इथे फास्टर दॅन मी लिहिलंय, दॅन मी म्हणजे माझ्यापेक्षा. सो दोन लोकांमध्ये कंपॅरिझन आहे, म्हणून इथे शब्द फास्टचा काय झालाय, फास्टर असं लिहिलेला आहे. ओके, जेव्हा तीन किंवा तीनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये या स्पीडची कंपॅरिझन असती तर फास्टेस्ट असं लिहिलेलं असतं. ओके, सो सफिक्स मध्ये आपण EST ऍड केलं असतं. सो इथे टॉलर लिहिलंय. सो टॉलर काय, सॉरी, इथे फास्टर लिहिलंय. सो फास्टर काय आहे, ऍडवर्ब आहे. वर्बच्या बद्दल जास्त डिफाईन करणारा शब्द आहे. सो फास्ट काय आहे, फास्ट सगळ्यात पहिला एक पर्सन बरोबर यूज करतात. जेव्हा स्वतःशीच कंपॅरिझन असेल तेव्हा एक व्यक्तीची स्वतःशीच कंपॅरिझन असेल तेव्हा आपण फक्त फास्ट यूज करणार. पण जेव्हा दोन व्यक्ती असतील तर आपण म्हणणार फास्टर. ER हा सफिक्स ऍड होणार. सो इथे काय आहे, ही रन्स फास्टर दॅन मी, म्हणजे तो माझ्यापेक्षा जास्त वेगाने पळतो. सो दोन लोकांचं कंपॅरिझन, माझ्याशी त्याचं कंपॅरिझन म्हणजे दोन लोक. सो ER हा ऍड झाला सफिक्स मध्ये. सो हे शब्द झाला फास्टर. आता इथे वर्ब काय आहे, क्रियापद रन आहे, आणि फास्टर काय आहे, उपक्रियापद म्हणतात बहुतेक त्याला. सो ऍडवर्ब. ओके, आणि जर त्याचं तीन किंवा तीनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये कंपॅरिझन असतं, तुलना असती, तर आपण EST ऍड केला असता. सो असतं फास्टेस्ट, ही रन्स फास्टेस्ट अमंग ऑल द प्लेयर्स, म्हणजे तो सगळ्यात जास्त वेगाने पळतो सगळ्या प्लेयर्स मध्ये. ओके, हे त्याचा अर्थ झाला. सो तीन किंवा तीनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये जेव्हा आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल तर आपण EST हा ऍड करतो. बट नॉट नेसेसरी की आपण हे सगळ्या शब्दांसाठी यूज करतो. जसं ब्युटिफुल होतं, सो ब्युटिफुलला आपण ब्युटिफुल, ब्युटिफुलर आणि ब्युटिफुलेस्ट असं नाही म्हणत. आपण म्हणतो ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. ओके, टॉलला आपण म्हणतो टॉल, टॉलर, टॉलेस्ट, राईट. आणि नेक्स्ट काय आहे, आपण इथे बघितलं फास्ट, फास्टर अँड फास्टेस्ट. सो अशी डिग्री, ह्याला डिग्री म्हणतात. ओके, सो आपण काय करतो, ऍडवर्ब किंवा ऍडजेक्टिव्हला मॉडिफाय करतो ह्याच्यामध्ये. हा रूल आहे. रूल काय आहे, ऑलवेज चेंज. डिग्री कशामध्ये यूज होते, ऑलवेज ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब मध्ये यूज होते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, शी सिंग्स मोर ब्युटिफुली दॅन मी. सो मोर ब्युटिफुली काय झाला, इथे ऍडवर्ब झाला. आता सिंग्स काय आहे, वर्ब आहे, क्रियापद आहे, पण त्या क्रियापदला अजून भार कोण देत आहे, मोर ब्युटिफुली. कशी गाते, अप्रतिम गाते. गाते काय आहे, क्रियापद आहे, आणि अप्रतिम काय आहे, उपक्रियापद किंवा ऍडवर्ब आहे, राईट. इफ आय एम नॉट रॉंग, त्याला उपक्रियापदच म्हणतात. सो मोर ब्युटिफुली म्हणजे इथे काय झाला, ऍडवर्ब झाला. सो इथे काय झालंय, इथे ब्युटिफुलर असं नाही यूज केलंय, बिकॉज दोन लोकांमध्ये कंपॅरिझन आहे. तर इथे काय लिहिलंय, मोर ब्युटिफुली असं लिहिलंय, मोर ऍड केलाय. ओके, सो इथे ऍडवर्ब मध्ये चेंज झालेला आहे. नेक्स्ट आहे, ही वर्कड हार्डेस्ट. सो इथे वर्क कसं केलंय, हार्डेस्ट केलंय. सो हा काय झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. हा या
क्रियापद जे वर्क क्रियापद आहे त्याला जास्त अजून जास्त कोण स्ट्रेस देतं, त्या क्रियाबद्दल अजून जास्त कोण एक्सप्लेन करताय, तर ते ॲडवर्ब एक्सप्लेन करताय. आणि ॲडवर्ब इथे काय आहे, हार्ड आहे. ओके, सो हार्ड, हार्डर, हार्डेस्ट. हार्डेस्ट म्हणजे काय की त्याचा तुलना खूप साऱ्या लोकांबद्दल लोकांबरोबर 3 किंवा 3 पेक्षा जास्त लोकांबरोबर त्याचं कंपॅरिझन होतंय, म्हणून इथे हार्डेस्ट हा शब्द यूज केलेला आहे. सो कसा येणार तो हार्डेस्ट शब्द, हार्ड, हार्डर आणि हार्डेस्ट. हार्ड येणार जेव्हा स्वतःची कंपॅरिझन आहे एकाच व्यक्ती बरोबर म्हणजे स्वतःबरोबरच, आणि दोघे असतील तेव्हा हार्डर येणार, आणि 3 असतील तेव्हा हार्डेस्ट येणार. ER आणि EST हे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल माइंडमध्ये की डिग्री कशी असते, एका व्यक्तीबरोबर, 2 व्यक्तींबरोबर किंवा 3 व्यक्तींबरोबर, आणि चेंज कशामध्ये होतो, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब मध्ये चेंज होतो, राईट. आणि कसा होतो, जर एक व्यक्ती असेल तर टॉल येणार, 2 असतील तर टॉलर येणार, आणि 3 असतील तर किंवा 3 पेक्षा जास्त असतील तर टॉलेस्ट येणार. तसंच ब्युटिफुल असं नॉट नेसेसरी की सगळ्यांमध्ये ER किंवा EST हे ऍड होणार. कधी कधी असे शब्द असतात जे ER आणि EST आपण नाही ऍड करू शकत. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल, ब्युटिफुलर आणि ब्युटिफुलेस्ट असं नसतं. आपण कसं लिहिणार, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल असं आपण यूज करतो. ओके, सो दिस इज अबाउट द डिग्री. कशी डिग्री यूज करतात, ॲडवर्ब मध्ये यूज करतात आणि ॲडजेक्टिव्ह मध्ये यूज करतात. सगळ्यात जास्त कुठे यूज करतात, ॲडजेक्टिव्ह मध्ये करतात. नेक्स्ट, टाइप्स ऑफ डिग्री. आता डिग्रीचे पण टाइप्स असतात. सगळ्यात पहिला आहे पॉझिटिव्ह डिग्री. जसं की आपल्याला नावावरूनच कळतंय पॉझिटिव्ह, राईट. पॉझिटिव्ह बोलणे म्हणजे चांगलं, किंवा व्हॉट इज ए प्रोग्रेसिव्ह म्हणतो आपण त्याला, की कशाबद्दल तरी पॉझिटिव्ह बोलणे म्हणजे चांगलं बोलणे. ओके, निगेटिव्ह म्हणजे वाईट नाही, चांगलं असं. ओके, सो पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे सामान्य अवस्था. सो पॉझिटिव्ह डिग्री डज नॉट नेसेसरीली मीन पॉझिटिव्ह. आता ह्याचा अर्थ याच्यामध्ये पॉझिटिव्ह नाही आहे इन द सेन्स ऑफ गुड. इट सिम्पली इट इज सिम्पली द बेस फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब. ओके, सो त्यांना म्हणायचं की पॉझिटिव्ह ह्याचा अर्थ इथे आपण जसं रोजच्या भाषेमध्ये जसा पॉझिटिव्ह वर्ड यूज करतो तसा इथे नाहीये. त्याचा अर्थ काय आपण एक्झाम्पल मधून आपल्याला कळेल. ओके, पॉझिटिव्ह डिग्री हे विशेषण किंवा क्रिया विशेषणाचे. सो विशेषण किंवा क्रिया विशेषण. सो आय वॉज रॉंग, आपण मगाशी उपक्रियापद असं बोललो, बट क्रिया विशेषण असं म्हणतात ॲडवर्बला. ओके, सो सॉरी फॉर दॅट. विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह, विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि क्रिया विशेषण म्हणजे ॲडवर्ब. ओके, सो ॲडवर्ब काय असं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. ओके, मूळ म्हणजेच बेस, रूप आहे, यात कोणतीही तुलना केली जात नाही, याचा तुलना केली जात नाही, फक्त एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूचे गुण सांगितला जातो. सो इथे काय असतं, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय असतं की कोणाशी कंपॅरिझन नसतं, फक्त एका वस्तूबद्दल, एका व्यक्तीबद्दल किंवा एका प्राण्याबद्दल त्याचं फक्त गुण सांगितलं जातं. त्याचं कंपॅरिझन 2 किंवा 3 लोकांशी किंवा मोर दॅन 3 पीपल ह्यांच्याशी त्याचं किंवा ॲनिमल थिंग कंपॅरिझन नाही होत. त्याचं स्वतःचाच त्याच्यामध्ये गुण सांगितला असतो. एक्झाम्पल, दिस मँगो इज स्वीट. ओके, तर इथे काही कंपॅरिझन होतंय का, नाही. इथे फक्त लिहिलंय द मँगो इज स्वीट, म्हणजे हा आंबा गोड आहे. ओके, सो याचं कंपॅरिझन नाही, तुलना नाही आहे इथे. नेक्स्ट, द रोड इज वाईड. रोड कसा आहे, वाईड आहे. त्याच रोड बद्दल बोललेला आहे की तो रोड जास्त रुंद आहे. ओके, वाईड म्हणजे रुंद. शी सिंग्स ब्युटिफुली. सो ती कशी गाते, सुंदर गाते. काही कंपॅरिझन आहे, काही तुलना आहे, नाही. सो पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काही तुलना येत नाही, फक्त तो जो नाऊन असतो त्याच्याबद्दल त्याचा गुण सांगितलेला असतो. ओके, सो द मँगो इज स्वीट, द रोड इज वाईड, शी सिंग्स ब्युटिफुली. ओके, आय गेस तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट नसावा. तर ह्याचा स्ट्रक्चर कसं असतं, कोणत्याही वाक्याचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. काय असतं, एक सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतो आणि एक ऑब्जेक्ट असतो, बरोबर. सेंटेन्सचं पण आपण स्ट्रक्चर शिकलो होतो. सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं होतं, एका वाक्याची रचना कशी असते, पहिला एक सब्जेक्ट असतो, मग एक वर्ब असतं आणि एक ऑब्जेक्ट असतं. ही वाक्याची रचना होती, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. तर
पॉझिटिव्ह डिग्रीची रचना कशी असते? एक सब्जेक्ट असतो, ओके, एक वर्ब असतो आणि एक ॲडजेक्टिव्ह असतो. ओके, हे एका पॉझिटिव्ह डिग्री सेंटेन्सची रचना असते. SVA. ओके, इथे SVO आहे सेंटेन्समध्ये आणि इथे SVA आहे, एच्या जागेवर आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. एक्झाम्पल, राम इज ऑनेस्ट. ओके, राम काय झाला इथे? सब्जेक्ट झाला, नाउन. ओके, राम बद्दल बोलतोय ना, मग तो सब्जेक्ट झाला. ठीक आहे, आणि इज काय झाला इथे? वर्ब झाला. आणि ऑनेस्ट म्हणजे तो कसा आहे? ऑनेस्ट आहे. राईट, त्याची विशेष आहे ना, ते त्याचं विशेषण आहे, त्याच्याबद्दल स्पेशालिटी आहे ती की तो ऑनेस्ट आहे. सो ते विशेषण, ऑनेस्ट हे विशेषण आहे, त्याचाच अर्थ ऑनेस्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे. सो कोणताही पॉझिटिव्ह डिग्री शब्दामध्ये सेंटेन्समध्ये काय असतं? एक सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतो आणि एक ॲडजेक्टिव्ह असतं. हे लक्षात ठेवा. राम प्रामाणिक आहे, हे त्याचा अर्थ आहे. राम हा सब्जेक्ट आहे, प्रामाणिक हा वर्ब आहे आणि प्रामाणिक हा ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, आणि आहे हे वर्ब आहे. सो इंग्लिशमध्ये द स्काय इज ब्लू. ओके, इथे काय आहे? इथे नाउन काय आहे? स्काय आहे. ओके, स्काय हा नाउन आहे. इज काय आहे? वर्ब आहे. आणि ब्लू काय आहे? तो कसा आहे? ब्लू आहे, त्याचं विशेषण आहे, त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. सो स्काय आहे नाउन, वर्ब हे आहे, सॉरी सब्जेक्ट आहे स्काय. कशाबद्दल? स्काय बद्दल विषय करतोय आपण, सो तो सब्जेक्ट आहे. सो सब्जेक्ट, वर्ब आणि हा आहे ब्लू आहे ॲडजेक्टिव्ह. आकाश निळे आहे. तसंच इंग्लिशमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ द पॉझिटिव्ह डिग्री, दिस फ्लावर इज ब्युटिफुल. कशाबद्दल बोलतोय? फ्लावर बद्दल. सो फ्लावर झाला सब्जेक्ट, इज काय झाला? वर्ब, आणि ब्युटिफुल झाला त्याचं विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. सो आता तुम्हाला ह्याचं रचना कळली असेल. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कधीही आपण कोणाशी कंपेअर नाही करत, फक्त तो जो सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल आपण, किंवा नाऊन आहे किंवा प्रनाऊन आहे त्याच्याबद्दल आपण फक्त गुण सांगतो, त्याची क्वालिटी सांगतो, त्याचा ॲडजेक्टिव्ह सांगतो. ओके, त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह डिग्री. ओके, आणि त्याची रचना कशी असते? त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट असतो, राईट, त्याच्यामध्ये एक वर्ब असतं आणि त्याच्यामध्ये एक ॲडजेक्टिव्ह असतो. SVA. 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 सब्जेक्ट वर्ब ॲडजेक्टिव्ह, सब्जेक्ट वर्ब ॲडजेक्टिव्ह, सब्जेक्ट वर्ब ॲडजेक्टिव्ह असं लर्न करून ठेवा. ओके, सो अशी त्याची रचना असते. नेक्स्ट फॉर्म आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, तुलनात्मक अवस्था. आता इथे काय होतं? कंपेअर हा शब्द आलाय, तुलना म्हणजे इथे काय होणार आहे? कंपॅरिझन होणार आहे. तो इथे काय होतं? अशा डिग्रीमध्ये काय होतं? असं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये ही डिग्री आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, त्याच्यामध्ये तुलना होते, कंपॅरिझन होते दोन व्यक्तींची. ओके, एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीबरोबर इथे कंपॅरिझन असते, तुलना असते. कंपॅरेटिव्ह डिग्री कंपेअर्स एक्झॅक्टली टू पर्सन्स, प्लेस, ॲनिमल्स ऑर थिंग्स. म्हणजेच दोन व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा ठिकाणांमधील तुलना. सो दोन व्यक्ती असू शकते, वस्तू असू शकते किंवा प्राणी असू शकतात, त्यांच्यामध्ये तुलना असते. सो हे दर्शविणारा विशेषण काय म्हणतात? दर्शविणारे विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह किंवा क्रिया विशेषण म्हणजेच ॲडव्हर्बचे रूप वापरले जाते, त्याला आपण कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? कंपॅरेटिव्ह डिग्री. ओके, एक्झाम्पल, राम इज टॉलर दॅन मोहन. आता टॉलर आला आणि दॅन मोहन म्हणजेच इथे दोन नावं असतात किंवा दोन नाउन्स असतात कधीही. ओके, जेव्हा कधीही कंपॅरिझन होत असतं म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री ही मेन्शन्ड असते. सो त्याच्यामध्ये कधीही लक्षात ठेवा, एक ट्रिक आहे की त्याच्यामध्ये दोन नाउन्स असणार ऑलवेज. ओके, पर इथे बघा, राम आणि मोहन दोन नाउन आहेत आणि टॉलर हा शब्द यूज केला, ह्याच्यावरूनच तुम्हाला कळायला पाहिजे की तिथे दोन लोकांचं कंपॅरिझन होत आहे, म्हणजे राम हा मोहनपेक्षा जास्त उंच आहे. नाव, आयर्न इज लेस व्हॅल्युएबल दॅन गोल्ड. ओके, सो आयर्न आणि गोल्ड दोन नाउन्स आले आणि लेस व्हॅल्युएबल हा शब्द आलाय. आता इथे काय आलाय? लेस व्हॅल्युएबल शब्द आलाय. ओके, इथे मोर, मोस्ट जसं यूज करतो तसं दोन लोकांचं कमी आहे असं म्हणायचं असेल दोन लोकांमध्ये किंवा दोन वस्तूंमध्ये किंवा दोन प्राण्यांमध्ये, तर आपण लेस व्हॅल्युएबल किंवा लेस स्मार्ट, लेस टॉकिंग असं म्हणजे आय मीन लेस ब्युटिफुल असं म्हणू शकतो. ओके, सो लेस व्हॅल्युएबल.
अ लायन इज स्ट्रॉंगर दॅन अ वुल्फ. अगेन लायन आणि वुल्फ दोन नाउन झाले आणि स्ट्रॉंगर, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. ओके, दोन लोकांमध्ये कंपॅरिझन आहे म्हणून स्ट्रॉंगर. ओके, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट, स्ट्रॉंग. मग दोन लोकांचं येणार, दोन लोकांमध्ये तुलना असली तर येणार स्ट्रॉंगर. हे पॉझिटिव्ह डिग्री, हे कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि थर्ड आपण बघणारच आहोत पुढे. सो स्ट्रॉंगेस्ट, इथे सफिक्स आहे EST, इथे ER. ओके, आणि लास्ट आहे टी इज प्रेफरेबल दॅन कॉफी. सो इथे चहा, चहा जास्त काय म्हणतात, जास्त लोक चहा घेतात कॉफीपेक्षा. म्हणजे जास्त काय म्हणतात त्याला, चॉईस कोणाची आहे, चहाची आहे कॉफीपेक्षा. ओके, जास्त लोक चहा पितात कॉफीपेक्षा, असं त्याला म्हणायचं आहे सेंटेन्समध्ये. ओके, सो परत कॉफी आणि चहामध्ये कंपॅरिझन आहे, दोन दोन थिंग्समध्ये. सो दॅट इज वाय जेव्हा कधीही दोन वस्तू, प्राणी किंवा ह्युमन बिंग्सची नावं असतील तर त्याला आपण म्हणणार कंपॅरेटिव्ह डिग्री. ओके, आणि ER वाले शब्द यूज होतात किंवा लेस, मोर असे शब्द यूज होतात. इथे पण ER वाला शब्द आहे. ओके, इझी राईट. फॉर एक्झाम्पल आता एक टेबल दिलेला आहे. पॉझिटिव्ह मध्ये काय होणार, फक्त टॉल येणार. बट कंपॅरेटिव्ह मध्ये येणार टॉलर, अधिक उंच, अधिक उंच. स्मॉल, स्मॉलर म्हणजेच अधिक लहान. लॉंग, लॉंगर, अधिक लांब. आता हे कंपॅरेटिव्ह मध्ये काय होतं, ER यूज होतो आणि पॉझिटिव्ह मध्ये फक्त सिम्पली वर्ड लिहिले जातात, बिकॉज त्याचं कंपॅरिझन स्वतःशीच असतं, स्वतःच गुण सांगत असतं ते सेंटेन्स. ओके, त्याच नाउनचं जे सेंटेन्स मध्ये आहे. बट इथे कंपॅरेटिव्ह मध्ये दोन थिंग्स, वस्तू म्हणजे वस्तू, प्राणी किंवा दोन ह्युमन बिंग्स, पर्सन्स मध्ये कंपॅरिझन असतं, तेव्हा ER लागतं. सो ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, ब्युटिफुलर नाही, मोर ब्युटिफुल, अधिक सुंदर. इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट, इंटेलिजंटर नाही म्हणत आपण, इंटेलिजन्सेस्ट असं असं नाही म्हणत आपण, इंटेलिजंटेस्ट असं नाही म्हणत आपण, म्हणतो मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट. ओके, सो अधिक बुद्धिमान. याचा टेबल आहे, तुम्हाला हवा तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्रीचा डिफरन्स. नेक्स्ट आहे कंपॅरेटिव्ह विदाउट टॉल. दॅन शिवाय वापरलेले जाणारे कंपॅरेटिव्ह डिग्री. सो आता आपण इतके एक्झाम्पल्स बघितलं. राम इज टॉलर दॅन मोहन. जसं राम इज टॉलर दॅन मोहन, हा आपण सेंटेन्स एक्झाम्पल बघितलं होतं. सो इथे काय येत आहे, दान येत आहे, राईट. जेव्हा दोन लोकांमध्ये कंपॅरिझन होतं तेव्हा दान येतं त्या शब्द, त्या सेंटेन्स मध्ये. जसं की आपण म्हणतो शी इज मोर ब्युटिफुल दॅन. शी इज, हे पण एक्झाम्पल आपण बघितलं होतं. शी इज मोर ब्युटिफुल दॅन हर सिस्टर. आता इथे पण काय येतं, दान येतं. सो जेव्हा कधीही ते कंपॅरिझन होते तेव्हा हा दॅन शब्द हा यूज केला जातोय. सो तेव्हा जेव्हा कधीही दोन लोकांमध्ये कंपॅरिझन असतं किंवा दोन वस्तूंमध्ये कंपॅरिझन असतं तर दॅन हा शब्द यूज होतो. ओके, सो टॉकिंग अबाउट, सगळ्यात पहिला मला एक तुमची डाऊट क्लिअर करायचा आहे, जे सगळ्या मुलांना डाऊट असतो की मॅम दॅन आणि देन मध्ये, आता दॅनच्या जागेवर खूप लोक देन ही यूज करतात. हा, सो देन आणि दॅन मध्ये डिफरन्स काय असतो, जेव्हा कधी आपल्याला तुलना करायची आहे तर आपण दॅन यूज करतो आणि देनचा अर्थ आहे नंतर. THEN चा अर्थ आहे नंतर आणि दॅनचा आपण तुलना करताना यूज करतो. जसं इथे यूज केलंय, राम इज टॉलर दॅन मोहन, शी इज मोर ब्युटिफुल दॅन हर सिस्टर. सो देन आणि दॅनला मधला तुम्हाला अंतर कळालाच असेल. देन हा नंतर यूज करतो आणि दोघांचं प्रनाउन्सिएशन ही वेगळं आहे. दॅन आणि देन. दॅन हा तुलना करायला यूज करतात आणि देन हा नंतर असा शब्द संबोधण्यासाठी यूज करतात. ओके, डिफरन्स कळला तुम्हाला दोघांमधला? आय होप सो कळला असेल. सो आता कंपॅरेटिव्ह मध्ये बघा काय करतात, दोघांची तुलना करायला आपण दॅन हा शब्द यूज करतो, पण विदाउट दॅन पण दोन लोकांमध्ये कंपॅरिझन असू शकतं. सो त्या जागेवर काय यूज करू शकतो आपण, टू यूज करू शकतो, टू. ओके,
जसं की राधा इज सिनियर टू लक्ष्मण. राधा इज सिनियर टू लक्ष्मण म्हणजे राधा ही लक्ष्मणपेक्षा सिनियर आहे. सो सिनियर दॅन असं नाही यूज करायचं. आता तुम्हाला प्रो लेवलची इंग्लिश थोडी थोडी येत आहे. सो आपण काय यूज करणार, राधा इज सिनियर टू लक्ष्मण. ओके, अंडरस्टूड. आता इथे ज्युनियर टू. ओके, ज्युनियर टू म्हणजे पेक्षा कनिष्ठ. इथे ज्येष्ठ होतं, सिनियर म्हणजे ज्येष्ठ आणि ज्युनियर म्हणजे कनिष्ठ. सो लक्ष्मण इज ज्युनियर टू राधा. ओके, ज्युनियर दॅन नाही, ज्युनियर टू. ओके, दॅनच्या जागेवर आपण टू पण यूज करू शकतो. सुपिरियर टू म्हणजेच पेक्षा श्रेष्ठ. ओके, फादर इज सुपिरियर टू अंकल. फादर इज सुपिरियर टू अंकल. ओके, तसंच इन्फिरियर टू, अंकल इज इन्फिरियर टू फादर. अंडरस्टूड, कळला असेल सेंटेन्स. म्हणजेच पेक्षा कनिष्ठ किंवा निकृष्ट. ओके, प्रेफरेबल टू. प्रेफरेबल टू म्हणजेच अधिक योग्य. ओके, जसं आपण बघितलं टी इज प्रेफरेबल टू कॉफी म्हणजेच चहा ही अधिक योग्य आहे कॉफीपेक्षा. सो टू हा शब्द कधी कधी यूज केला जातो दॅनच्या जागेवर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. हे लक्षात घ्या. आणि हा जो टेबल आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही इफ यू वॉन्ट, सो दॅट तुम्हाला लक्षात राहील की कधी कधी दॅनच्या जागेवर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये टू ही यूज करतात, जसं की सिनियर टू, ज्युनियर टू, सुपिरियर टू, इन्फिरियर टू अँड प्रेफरेबल टू. ओके, नेक्स्ट पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह मध्ये अजून एक टेबल दिलेला आहे जिथे ई आर किंवा शब्द असे यूज होतात ज्याच्यामध्ये आपण ई आर नाही यूज करत. ओके, असे शब्द दिलेले आहेत. जसं गुड असेल, गुडचं काय असतं कंपॅरेटिव्ह मध्ये, बेटर. जेव्हा दोन लोकांमध्ये म्हणायचं आहे, जसं की कोल्ड ड्रिंक इज बेटर दॅन कॉफी. दोन लोकांचं कम्पॅरिझन, दोन थिंग्सचं कम्पॅरिझन आणि बेटर हा शब्दाला. गुड, गुडर, गुडेस्ट असं नाही म्हणत आपण. गुड, गुडर, गुडेस्ट म्हणतो का? नो, इट इज रॉंग. ओके, सो इट इज गुड, बेटर, बेस्ट. सो कंपॅरेटिव्ह मध्ये बेटर. बॅड, वर्स. ओके, बॅड, बॅडर, बॅडेस्ट आपण म्हणतो ना. कधी 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 काही मुलं शब्द यूज करतात बॅडेस्ट, बॅडेस्ट गाय. नो, इट इज रॉंग. इंग्लिशमध्ये बॅडेस्ट हा शब्द एक्झिस्टच नाही करत. इंग्लिशमध्ये हा शब्दच नसतो. इट इज बॅड, वर्स आणि वर्स्ट. ओके, सो दोन लोकांमध्ये म्हणायचं असेल, ओके, दिस पेन्सिल इज वर्स दॅन द पेन. दोन लोकांचं दोन थिंग्सचं कंपॅरिझन, सो वर्स यूज झाला. ओके, ओके, सो दिस पेन इज बॅड. सो एकाच आहे म्हणून बॅड. दिस पेन इज वर्स दॅन पेन्सिल. दोन थिंग्सचं कंपॅरिझन, सो वर्स यूज झाला. देन दिस पेन इज अ वर्स्ट आउट ऑफ ऑल पेन्स. सो तीन किंवा तीनपेक्षा जास्त पेन्सची कंपॅरिझन झाला म्हणून वर्स्ट, WORST हा शब्द यूज झाला. सो कंपॅरेटिव्ह असलं तर आपण काय यूज करणार, वर्स यूज करणार. ओके, आणि जेव्हा पॉझिटिव्ह असेल तर आपण बॅड यूज करणार. लिटिल, लेस. ओके, जेव्हा देर इज लिटिल मिल्क, ओके, देर इज लिटिल मिल्क, आपण दोन थिंग्सचं कंपॅरिझन केलं. देर इज लेस मिल्क दॅन वॉटर. सो टू थिंग्स, सो लिटलचं काय झालं, लेस झालं कंपॅरेटिव्ह मध्ये. सो देर इज लेस मिल्क दॅन वॉटर. अंडरस्टूड द डिफरन्स? डिफरन्स कळाला तुम्हाला दोघांमधला? आय होप सो तुम्हाला समजत असेल वॉट एव्हर आय एम टीचिंग. जर तुम्हाला नसेल कळत तर तुम्ही रिवाइंड करून परत एकदा हे लेक्चर, परत एकदा हे कन्सेप्ट जे आहेत ते बघू शकता. ओके, पॉझिटिव्ह असेल तेव्हा मच म्हणजे खूप सारे, आणि जेव्हा कंपॅरेटिव्ह असेल तर मोर. ओके, दिस आईस्क्रीम इज मच गुड किंवा मच
आय कॅन से मच स्वीट पण नाही म्हणू शकत, बिकॉज स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट असं असतं. ओके, सो मच स्मूथ, स्मूदर, स्मूदेस्ट हे पण असतं. सो आय से दिस आईस्क्रीम इज मच ब्युटिफुल, राईट. आणि दिस आईस्क्रीम इज मोर ब्युटिफुल दॅन व्हॅनिला आईस्क्रीम. ओके, दिसण्यावर म्हणते हा मी, नॉट द टेस्ट. टेस्ट असलं की आपण स्वीट, स्वीटर असं म्हणतो, किंवा टेस्टियर असं म्हणतो. सो मच आणि मोर कंपॅरेटिव्ह मध्ये मचचं होणार मोर, मचचं पॉझिटिव्ह मध्ये येणार आणि मोरचं कंपॅरेटिव्ह मध्ये येणार. देर आर मेनी कार्स. ओके, देर आर मोर रेड कार्स दॅन ब्लू कार्स. झाला ना कंपॅरेटिव्ह. देर आर मोर रेड कार्स दॅन ब्लू कार्स. झालं कंपॅरेटिव्ह. नेक्स्ट, द डोर इज far away from me. The door is farther or further than the bed. Okay, the door is farther or further than the door. दोन्ही यूज करतात, both are correct. एच्या जागेवर यू पण यूज केला तरी ते बरोबरच आहे. So the door is farther or further from the bed. Okay, farther away from the bed. He is old. He is old. He is older or elder to his brother. आता बघा, परत मी दॅन नाही यूज केलंय, टू यूज केलंय. ही इज एल्डर किंवा ओल्डर टू हिज ब्रदर. अंडरस्टूड. सो ओल्डर किंवा एल्डर बोथ मेक द सेम, दोघांचा मिनिंग सेम आहे, दोघांचा अर्थ सेम आहे. सो आपण दोन्हीही यूज करू शकतो, एल्डर किंवा ओल्डर. ओके, पण इथे ओल्डच येणार आणि ते एल्डर किंवा ओल्डर. आय होप तुम्हाला हे टेबल पण कळालं असेल. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट की पॉझिटिव्ह मध्ये कसे वर्ड्स येणार आणि जेव्हा दोन व्यक्ती असेल त्यांच्यामधलं कंपॅरेटिव्ह डिग्री कसं येणार. नेक्स्ट आहे थर्ड टाईप. सॉरी, त्याच्या आधी आपण बघणार आहोत कंपॅरेटिव्हचं स्ट्रक्चर कसं असतं. सो कधी कधी आपण मोर दॅन यूज करतो, जसं आपण शिकलो मोर दॅन, दॅन हा शब्द यूज करतो. हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ. मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ. मोर पण आला आणि दॅन पण आला. ओके, त्याच्यामध्ये एक शब्द आला. सो हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट, मोर दॅन, अधिक पेक्षा जेव्हा आपल्याला यूज करायचं आहे एका वाक्यामध्ये, तेव्हा आपण मोर आणि दॅन हा दोन्ही शब्द यूज करतो. आणि दोन्ही काय आहेत, डिग्री आहेत, कंपॅरेटिव्ह डिग्री. सो इथे दोन थिंग्स, दोन नाउन्स इथे कम्पेअर होत आहेत, हेल्थ आणि वेल्थ, म्हणून आपण मोर दॅन हा शब्द यूज केला, बिकॉज दिस इज कंपॅरेटिव्ह डिग्री. लेस दॅन पण यूज होतं कधी कधी, म्हणजे कमी पेक्षा आपल्याला लिहायचं आहे तर आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये लेस दॅन हा शब्द यूज करणार, हे दोन वर्ड्स यूज करणार. जसं दिस बुक पहिला नाउन आणि देन दॅट वन म्हणजे अनादर बुक. सो दोन नाउन्स आहेत इथे, म्हणून लेस इंटरेस्टिंग दॅन. सो इथे दॅन पण आला आणि लेस पण आला. कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, दोन नाउन्स आहेत आणि लेस दॅन हा शब्द यूज झालाय. म्हणजेच हे पुस्तक त्या पुस्तकापेक्षा कमी रंजक आहे, कमी इंटरेस्टिंग आहे. तसेच इथे आरोग्य हे संपत्तीपेक्षा अधिक महत्वाची आहे. सो जेव्हा अधिक आणि पेक्षा हे शब्द येतात किंवा मोर आणि दॅन, तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणणार. आणि जेव्हा लेस आणि दॅन हे शब्द दोन्ही येणार, सो ते पण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये येतं. नेक्स्ट, रादर दॅन. रादर दॅन मीन्स ऐवजी किंवा पेक्षा, हे दोन शब्द यूज करायचे. सो वी राईट रादर दॅन. जसं आय वुड वॉक रादर दॅन वेट. सो मी थांबण्यापेक्षा चालणे पसंत करेन. ओके, सो आय वुड प्रेफर टी रादर दॅन कॉफी असा शब्द पण येऊ शकतो. सो आय वुड वॉक रादर दॅन वेट. ओके, दोन शब्द आले आणि त्याच्यामधले कंपॅरेटिव्ह रादर दॅन ने लिहिलं. ओके, सो आय वुड prefer tea rather than coffee. I would prefer to study English rather than maths. Understood? Comparative degree. So rather than, less than, more than असे पण शब्द यूज होऊ शकतात. rather than, taller, shorter, ओके, more beautiful, ह्याच्याऐवजी हे शब्द पण यूज होऊ शकतात. सो no sooner दॅन. नो सूनर दॅन म्हणजेच तसेच आणि जसेच आणि तसेच या शब्दाला
नो सूनर दॅन असं इंग्लिशमध्ये हे वर्ड्स यूज होतात. सो नो सूनर हॅड ही अराइव्ड दॅन इट स्टार्टेड रेनिंग. सो इथे सूनर आणि दॅन हे दोन्ही नो सूनर आणि दॅन हे वर्ड्स यूज झालेत. फॉर एक्झाम्पल, तू येताच पाऊस सुरू झाला. नो सूनर हॅड ही अराइव्ड दॅट इट स्टार्टेड रेनिंग. सो हेही शब्द आहेत जे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये यूज होऊ शकतात. मोर दॅन, लेस दॅन, रादर दॅन, नो सूनर दॅन. दीज आर मोर एक्स्ट्रा वर्ड्स जे तुम्हाला इथे मी मेन्शन केलेले आहेत, जे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येऊ शकतात. नेक्स्ट थर्ड टाइप ऑफ डिग्री आहे सुपरलेटिव्ह डिग्री किंवा सर्वोच्च अवस्था, सर्वोच्च तुलना. म्हणजे सुपरलेटिव्ह, तुम्हाला सुपर हा शब्दच ऐकून समजला असेल. सो सगळ्यात जास्त म्हणजे हायेस्ट पोझिशनवर ज्याला आपण बघतो, ज्याचं कंपॅरिझन सगळ्यांमध्ये हायेस्ट असतं, म्हणजे सगळ्यात जास्त प्रेफरेबल जो व्यक्ती किंवा वस्तू किंवा ॲनिमल असेल, त्या ॲडजेक्टिव्हला आपण म्हणणार किंवा त्या ॲडवर्बला आपण म्हणणार सुपरलेटिव्ह डिग्री. Example, definition: the superlative degree is used to show that one person, place, animal or thing possesses the highest or lowest degree. म्हणजे highest पण असू शकते किंवा lowest पण असू शकतं. ओके, पर्टिक्युलर क्वालिटी when compared with 3 or more person. म्हणजे इथे 3 किंवा 3 पेक्षा जास्त व्यक्ती, प्राणी, जागा किंवा थिंग्स बरोबर इथे कंपॅरिझन असतं. 3 किंवा अधिक व्यक्ती, प्राणी, 3 किंवा अधिक व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा ठिकाणांमध्ये एखाद्या गुणाचा सर्वाधिक किंवा सर्वात कमी, सो सर्वाधिक किंवा सर्वात कमीही आहे, स्तर दर्शवण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो. सो सर्वात गुण सर्वाधिक असू शकतो किंवा सर्वात कमीही असू शकतो. जसं राम अक्वायर्ड द लोवेस्ट मार्क्स इन द क्लास. सो हे लोवेस्ट आलं ह्याच्यामध्ये. ओके, अँड श्याम अक्वायर्ड द हायेस्ट मार्क्स इन द क्लास. सो हायेस्ट अँड लोवेस्ट दोन्ही येतं सुपरलेटिव्ह मध्ये. एक्झाम्पल, राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. सो तीन पेक्षा जास्त व्यक्तींबरोबर त्याचं कंपॅरिझन आहे. सो 3 किंवा 3 पेक्षा जास्त बरोबर कंपॅरिझन तुलना असेल तर आपण सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतो. आणि इथे सफिक्स काय असेल, सगळ्यामध्ये EST असं लागेल किंवा मोस्ट हा शब्द लागेल, राईट, ॲडजेक्टिव्हच्या समोर. नेक्स्ट एक्झाम्पल, माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड. ओके, सो माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड. म्हणजे माउंट एव्हरेस्ट हा सगळ्यात उंच पर्वत आहे इन द वर्ल्ड. ओके, सो वर्ल्ड बरोबर आहे. सो वर्ल्डमध्ये जितकेही माउंटेन्स आहेत त्याच्याबरोबर त्याचा तुलना आहे, म्हणून हायेस्ट EST ऍड झालाय त्या शब्दाला मागे. ओके, हायेस्ट इज द adjective. She is the most intelligent student. So most intelligent म्हणजे सगळ्यात जास्त इंटेलिजंट, सगळ्यांमध्ये, सगळ्या स्टुडंट्स मध्ये सगळ्यात जास्त इंटेलिजंट ती आहे, म्हणून मोस्ट इंटेलिजंट सुपरलेटिव्ह डिग्री. आणि 2 लोकांमध्ये असतं तर शी इज मोर इंटेलिजंट दॅन मीरा असं असतं. ओके, सो 2 लोकांमध्ये कंपॅरिझन असतं तर मोर, अँड इथे 3 अँड मोर दॅन 3 असेल तर मोस्ट हा शब्द ऍड होतो. सो मोस्ट इंटेलिजंट. आता इथे सोलर सिस्टम दिलेलं आहे. हे जर आपण फक्त प्लॅनेट्स बघितले, फक्त प्लॅनेट्स, तर ह्याच्यामध्ये विच प्लॅनेट इज द लार्जेस्ट? ज्युपिटर. बरोबर, तर मी कसं म्हणणार? ज्युपिटर इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन द among all the planets. So Jupiter is the largest planet. Jupiter is the largest planet. So largest आला EST. Again superlative degree. आणि जर मी म्हटलं sun is the largest star in the solar system. So largest, परत sun is the largest star in the solar system. So sun काय तिथे largest आहे, superlative degree झाला. नेक्स्ट, पर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये पण टाइप्स असतात, जसं सुपिरियॉरिटी सुपरलेटिव्ह, सर्वोच्च गुणदर्शक अवस्था, सुपरियॉरिटी सुपरलेटिव्ह. एक्झाम्पल, शोज द हायेस्ट, डेफिनेशन शोज द हायेस्ट डिग्री ऑफ अ क्वालिटी. जसं एक्झाम्पल, एखाद्या गुणाचा सर्वाधिक स्तर दर्शवतो. सचिन वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समॅन इन द वर्ल्ड. सो वन ऑफ द ग्रेटेस्ट, ग्रेटेस्ट इथे काय झालंय? सुपिरियॉरिटी सुपरलेटिव्ह
डिग्री. ओके, सो ते काय काय करतं, सर्वाधिक स्तर दाखवतं, सगळ्यात उंच स्तर. नेक्स्ट एक्झाम्पल, दिल्ली इज द लार्जेस्ट सिटी, म्हणजे हायेस्ट पोझिशन दाखवतं. कोणत्याही वाक्यामध्ये असं हायेस्ट डिग्री असेल, हायेस्ट त्याची पोझिशन दाखवत असेल तर ते सुपिरियॉरिटी सुपरलेटिव्ह मध्ये येतं. नेक्स्ट, इन्फिरियॉरिटी सुपरलेटिव्ह म्हणजेच किमान गुणदर्शक सर्वोच्च अवस्था. शोज द लोवेस्ट डिग्री, जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं, सुपिरियॉरिटी होतं म्हणजे हायेस्ट डिग्री होती, तर इथे काय असणार, लोवेस्ट डिग्री ऑफ क्वालिटी. सो लोवेस्ट डिग्री ऑफ क्वालिटी, एखाद्या गुणाचा सर्वात कमी स्तर. जसं ही इज लीस्ट एक्सपिरियन्स्ड, लीस्ट एक्सपिरियन्स्ड प्लेयर, म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स सगळ्या प्लेयर्सच्या मध्ये सगळ्यात कमी आहे. सो हे त्याचा अर्थ आहे. सो लीस्ट एक्सपिरियन्स म्हणजेच इन्फिरियॉरिटी सुपरलेटिव्ह. जसं सुपरलेटिव्ह मध्ये आपण बघितलं डेफिनेशन मध्ये की ते हायेस्ट किंवा लोवेस्ट क्वालिटी सांगतं. सो हायेस्ट क्वालिटी कशामध्ये येणार, सुपिरियॉरिटी सुपरलेटिव्ह मध्ये, आणि जी लोवेस्ट क्वालिटी आहे ती कशात येणार, इन्फिरियॉरिटी सुपरलेटिव्ह मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल, इट वॉज द लीस्ट इंटरेस्टिंग लेक्चर, म्हणजे सगळ्यात कमी इंटरेस्टिंग लेक्चर होतं. ओके, सो लीस्ट इंटरेस्टिंग, लीस्ट इंटरेस्टिंग काय आहे, इन्फिरियॉरिटी सुपरलेटिव्ह. सो सुपरलेटिव्ह मध्ये 3 आहेत स्ट्रक्चर्स, ते आपण बघूया पुढे. मी तुम्हाला फ्लो चार्ट ड्रॉ करून दाखवते. सो थर्ड इज ॲब्सोल्यूट सुपरलेटिव्ह, म्हणजे निरपेक्ष सर्वोच्च. ॲब्सोल्यूट म्हणजे त्याच्यासारखं कोणीच नाही. इट डज नॉट इंडिकेट कंपॅरिझन, तर ह्याच्यामध्ये कंपॅरिझनच नाही आहे. मोस्ट चा अर्थ आहे, मोस्टचा अर्थ आहे सर्वात नसून अत्यंत, म्हणजे सर्वात पेक्षाही उंच किंवा फार असा असतो. इट इज अ मोस्ट युजफुल बुक, म्हणजे त्याचं कंपॅरिझनच नाहीये. इट इज वन ऑफ द बेस्ट. ओके, सो अत्यंत, सर्वात पेक्षाही मोठा. इट वॉज अ मोस्ट एन्जॉयबल ट्रिप. सो मोस्ट एन्जॉयबल इज ॲब्सोल्यूट सुपरलेटिव्ह डिग्री. शी इज अ मोस्ट काइंड लेडी. मोस्ट काइंड काय आहे, तिचं कंपॅरिझनच नाही आहे, तिच्यापेक्षा ती सगळ्यात अत्यंत काइंड आहे. ओके, सो असे शब्द जेव्हा येतात, मोस्ट मोस्ट मोस्ट, तर ते ॲब्सोल्यूट सुपरलेटिव्ह मध्ये येतात. सो सुपरलेटिव्ह मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये 3 टाईपची डिग्री आपण बघितली. फर्स्ट होतं सुपिरियॉरिटी सुपरलेटिव्ह. नेक्स्ट होतं इन्फेरियॉरिटी सुपरलेटिव्ह. आणि थर्ड होतं ॲब्सोल्यूट सुपरलेटिव्ह. आणि सुपिरियॉरिटी मध्ये काय होतं की इथे हायेस्ट डिग्री होती. दिस वॉज द हायेस्ट डिग्री. जसं सचिन इज द बेस्ट बॅट्समॅन इन द वर्ल्ड. सो हायेस्ट डिग्री. आणि इथे होती लोवेस्ट डिग्री. राम गॉट द लीस्ट मार्क्स इन द क्लास. सो इथे लोवेस्ट डिग्री असते. आणि इथे काय आहे, इट इज द बेस्ट, देर इज नो कंपॅरिझन. बेस्ट डिग्री आणि इथे देर इज नो कंपॅरिझन, तो सर्वाधिक पेक्षाही जास्त अत्यंत पोझिशनवर आहे. सो देर इज नो कंपॅरिझन. असे हे सुपरलेटिव्ह मध्ये 3 टाइप्स ऑफ डिग्रीज आपण बघितली. सुपिरियॉरिटी सुपरलेटिव्ह, इन्फिरियॉरिटी सुपरलेटिव्ह अँड ॲब्सोल्यूट सुपरलेटिव्ह. नेक्स्ट, इथे आपण एक टेबल दिलेला आहे ज्याच्यामध्ये तिन्ही टाइप्सचे वर्ड्स आहेत, तिन्ही टाइप्सच्या डिग्रीज आहेत आणि त्याचं मराठी मिनिंग पण आहे. ओके, सो पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह जे 3 टाइप्स ऑफ डिग्रीज आपण आज शिकलो त्याचा हा
बॉक्स आहे. सो ब्रेव्ह, ब्रेवर म्हणजे ई आर ऍड होतं बिकॉज दोन लोकांची इथे कंपॅरिझन असतं. सो ई आर ब्रेवर अँड ब्रेवेस्ट म्हणजेच ब्रेव म्हणजे शूर. ओके. नेक्स्ट वाईज. वाईजचा अर्थ आहे शहाणा. कंपॅरेटिव्ह मध्ये येतं वायझर आणि सुपरलेटिव्ह मध्ये येतं वायझेस्ट. नोबल. नोबलचा अर्थ आहे श्रेष्ठ. सो नोबल, नोबलर, नोबलेस्ट. नेक्स्ट आहे सिंपल. सिंपलचा अर्थ आहे साधा. सो सिंपल, सिंपलर, सिम्पलेस्ट. नेक्स्ट आहे हंबल. हंबल म्हणजे नम्र. सो हंबल, हंबलर आणि हंबलेस्ट. जेव्हा दोन लोकांशी कंपॅरिझन असेल, राम इज हंबलर दॅन लक्ष्मण. सो इथे काय आहे, दोन लोकांची कंपॅरिझन आहे. सो ई आर हंबलर आणि राम इज द हंबलेस्ट इन द क्लास. सो तीन किंवा तीन व्यक्तींपेक्षा जास्त कंपॅरिझन आहे. सो हंबलेस्ट. नेक्स्ट डेन्स, डेन्सर, डेन्सेस्ट. डेन्स म्हणजे दाट. ओके. थिन, थिनर, थिनेस्ट पण असतं तसंच. प्युअर, प्युअरर, प्युअरेस्ट म्हणजेच शुद्ध. द प्युअरेस्ट मिल्क. सेफ, सेफर, सेफेस्ट म्हणजेच सुरक्षित. फाईन. फाईनचा अर्थ आहे उत्कृष्ट किंवा बारीक. फायनर, फायनेस्ट. रेअर. रेअरचा अर्थ आहे दुर्मिळ. रेअर, रेअरर, रेअरेस्ट. ओके. सुपरलेटिव्ह मध्ये रेअरचा शब्द येतो रेअरेस्ट. सिव्हिअर. सिव्हिअरचा अर्थ आहे तीव्र. सो सिव्हिअर, सिव्हिअरर अँड सिव्हिअरेस्ट. शॅलो. शॅलोचा अर्थ आहे उथळ. शॅलो, शॅलोवर, शॅलोवेस्ट. नेक्स्ट हॉलो. हॉलोचा अर्थ आहे पोकळ. हॉलो, हॉलोवर, हॉलोवेस्ट. नेक्स्ट टेंडर. टेंडर म्हणजे कोमल. सो टेंडर, टेंडरर अँड टेंडरेस्ट. नेक्स्ट बिटर मीन्स कडू. कडू. सो बिटर, बिटरर, बिटरेस्ट. क्रिस्प म्हणजे कुरकुरीत. क्रिस्पर, क्रिस्पीएस्ट. क्रिस्पेस्ट. क्रिस्पीएस्ट नाही, क्रिस्पेस्ट. नेक्स्ट लूज म्हणजेच सैल. लूज म्हणजे सैल. सो लूज, लूजर, लूजेस्ट. ब्रॉड म्हणजे रुंद. ब्रॉड म्हणजे रुंद. ब्रॉड, ब्रॉडर, ब्रॉडेस्ट. डीप म्हणजेच खोल. डीप, डीपर, डीपेस्ट. शार्प म्हणजेच तीक्ष्ण. शार्प, शार्पर, शार्पेस्ट. दिस नाईफ इज द शार्पेस्ट असं सेंटेन्स मध्ये यूज करू शकतो आपण त्याला. स्मूथ मीन्स गुळगुळीत. सो स्मूथ, स्मूदर, स्मूदेस्ट. नेक्स्ट ब्राईट. ब्राईट म्हणजेच तेजस्वी. ब्राईट, ब्राईटर, ब्राईटेस्ट. काम म्हणजेच शांत, शांत. सो काम, कामर, कामेस्ट. दिस वॉटर इज कामेस्ट. रिच, रिचर, रिचेस्ट. श्रीमंत. पुअर, पुअरर, पुअरेस्ट म्हणजेच गरीब. क्लीन म्हणजे स्वच्छ. सो क्लीन, क्लीनर, क्लीनेस्ट. नेक्स्ट ड्राय म्हणजे कोरडा. ड्राय म्हणजेच कोरडा. सो ड्राय, ड्रायर, ड्रायेस्ट. हॅपी म्हणजे आनंदी. सो हॅपी, हॅपियर अँड हॅपीएस्ट. इझी म्हणजेच सोपं किंवा सोपा. सो इझी, इझियर, इझिएस्ट. नेक्स्ट आहे हेवी.
हेवियर, हेविएस्ट म्हणजेच जड. नेक्स्ट, बिझी, बिझियर, बिझिएस्ट म्हणजेच व्यस्त. हेल्दी मीन्स निरोगी, हेल्दी, हेल्दियर अँड हेल्दीएस्ट. सो हा टेबल होता डिग्रीजचा, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री अँड त्याचा मराठी मिनिंग. सो तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता इफ यू वॉन्ट, सो दॅट जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल इट विल बी इझी. एकाच ग्लान्समध्ये तुम्हाला इतके सारे शब्दांचा रिव्हिजन होईल आणि एक आयडिया येईल की ER कोणत्या शब्दांसाठी यूज केलं जातं आणि EST कोणत्या शब्दांसाठी यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट, पर पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं टेबल दिलेलं आहे. पण इथे ER आणि EST वाले शब्द नाही आहेत, इथे मोर आणि मोस्ट वाले शब्द आहेत. कोणत्या शब्दांसाठी आपण मोर लावणार आणि मोस्ट लावणार. ओके, करेजियस म्हणजेच धाडसी, मोर करेजियस, मोस्ट करेजियस. जनरस मीन्स उदार, मोर जनरस, मोस्ट जनरस. नेक्स्ट, ऑनेस्ट, ऑनेस्ट मीन्स प्रामाणिक, ऑनेस्ट, मोर ऑनेस्ट, मोस्ट ऑनेस्ट. इम्पॉर्टंट महत्वाचे, सो मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंटर, इम्पॉर्टंटेस्ट असं नाही म्हणत आपण, मोस्ट इम्पॉर्टंट असं म्हणतो. फेमस, मोर फेमस, मोस्ट फेमस. कम्फर्टेबल, मोर कम्फर्टेबल, मोस्ट कम्फर्टेबल. अट्रॅक्टिव्ह म्हणजेच आकर्षक, मोर अट्रॅक्टिव्ह अँड मोस्ट अट्रॅक्टिव्ह. डेंजरस मीन्स धोकादायक, मोर डेंजरस, मोस्ट डेंजरस. पॉवरफुल मीन्स शक्तिशाली, पॉवरफुल, मोर पॉवरफुल अँड मोस्ट पॉवरफुल. पॉप्युलर लोकप्रिय, मोर पॉप्युलर अँड मोस्ट पॉप्युलर. रिस्पॉन्सिबल मीन्स जबाबदार, मोर रिस्पॉन्सिबल, मोस्ट रिस्पॉन्सिबल. क्युरियस मीन्स उत्सुक, मोर क्युरियस, मोस्ट क्युरियस. पोलाइट मीन्स नम्र, पोलाइट, मोर पोलाइट, मोस्ट पोलाइट. पेशन्स मीन्स संयम असणारा, सो पेशंट, मोर पेशंट अँड मोस्ट पेशंट. आनंददायी, प्लेझेंट, मोर प्लेझेंट, मोस्ट प्लेझेंट. सर्जनशील म्हणजेच मॉडर्न, मोर मॉडर्न अँड मोस्ट मॉडर्न. क्रिएटिव्ह मीन्स प्रभावी, मोर क्रिएटिव्ह, मोस्ट क्रिएटिव्ह. आपण क्रिएटिव्ह, क्रिएटिव्हर आणि क्रिएटिव्हेस्ट असं नाही म्हणत, मोर क्रिएटिव्ह अँड मोस्ट क्रिएटिव्ह असं म्हणतो. दोन लोक असले तर राम इज मोर क्रिएटिव्ह दॅन श्याम आणि राम इज द मोस्ट क्रिएटिव्ह इन द क्लास असं. इफेक्टिव्ह म्हणजेच प्रभावी, मोर इफेक्टिव्ह, मोस्ट इफेक्टिव्ह. एफिशियंट, मोर एफिशियंट, मोस्ट एफिशियंट. रिलायबल, मोर रिलायबल, मोस्ट रिलायबल. फ्लेक्सिबल, मोर फ्लेक्सिबल, मोस्ट फ्लेक्सिबल. सेन्सिटिव्ह, मोर सेन्सिटिव्ह, मोस्ट सेन्सिटिव्ह. व्यावहारिक म्हणजेच प्रॅक्टिकल, मोर प्रॅक्टिकल, मोस्ट प्रॅक्टिकल. नैसर्गिक, नॅचरल, मोर नॅचरल, मोस्ट नॅचरल. क्युरियस, मोर क्युरियस, मोस्ट क्युरियस. हा शब्द रिपीट झाला आहे गेस इथे आणि इथे. सो ऍक्टिव्ह म्हणजेच सक्रिय, मोर ऍक्टिव्ह आणि मोस्ट ऍक्टिव्ह. हा पण शब्द रिपीट झालाय, फेमस. नेक्स्ट, ॲम्बिशियस, मोर ॲम्बिशियस, मोस्ट ॲम्बिशियस म्हणजेच
स्पर्धात्मक म्हणजेच महत्वाकांक्षी. ॲम्बिशियस म्हणजे महत्वाकांक्षी. नेक्स्ट, कॉम्पिटेटिव्ह, मोर कॉम्पिटेटिव्ह मीन अँड मोस्ट कॉम्पिटेटिव्ह, स्पर्धात्मक. कन्व्हिनियंट, मोर कन्व्हिनियंट अँड मोस्ट कन्व्हिनियंट, सोयीस्कर म्हणजेच कन्व्हिनियंट. सो हा टेबल होता ज्याच्यामध्ये आपण ER आणि EST ऍड नाही करत. खूप जसे इझी शब्द होते आणि आपल्याला नॅचरली जेव्हा आपण वाचतो तेव्हाच कळून जाईल की ह्या शब्दासमोर आपण कधी ER ऐकलेला नाहीये, EST ऐकलेला नाहीये आणि इट इज इझी टू अंडरस्टँड, राईट. आणि आता जर तुम्ही हे शब्द बघितले असेल तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की ह्याच्यामध्ये आपण मोर आणि मोस्ट हे शब्द ऍड करतो कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये. सो दॅट इज इट फॉर टुडे. तुम्हाला कन्सेप्ट नक्कीच सगळे व्यवस्थित कळले असतील आणि तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल, कन्सेप्ट सगळे व्यवस्थित कळले असतील, सो नक्की लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ. आणि भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.